ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 17वा अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सेतू अभ्यासक्रम विषय गणित इयत्ता 10वी दिवस 17वा. आजचा घटक आहे त्रिकोण. उपघटक आहे त्रिकोणांचे प्रकार. तर मित्रांनो, आपल्याला त्रिकोणांचे प्रकार माहीत असतीलच, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा त्रिकोणांच्या प्रकारांची उजळणी करूया. त्रिकोण, आपण त्रिकोणाची व्याख्या बघूया. 3 नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडाने जोडल्यास तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. 3 नैकरेषीय बिंदू, आपण हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत. 3 नैकरेषीय बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड, आपण काय 3 बिंदूंना रेषाखंडाने जोडूया. एक आकृती तयार झाली आहे आणि याच आकृतीला आपण काय म्हणतो? त्रिकोण असे म्हणतो. कळले? नेक्स्ट, त्रिकोणांचे प्रकार. त्रिकोणांचे प्रकार बाजूंवरून एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणांच्या 3ही बाजू समान असतील, तिन्ही बाजूंची लांबी काय असेल? समान असते, त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण? समभुज त्रिकोण. कळतंय? त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी जर समान असेल तर त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. नेक्स्ट, समद्वि. द्वि म्हणजे 2, सम म्हणजे सारख्या, म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात, 2 बाजूंची लांबी काय असते? समान असते, त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आणि तिसरा त्रिकोण आहे विषमभुज त्रिकोण. म्हणजेच कळतंय, विषम म्हणजे सारखं नाही, म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी काय असते? वेगवेगळी असते. 3ही बाजूंची लांबी काय असते? वेगवेगळी असते, म्हणजे एकही बाजू काय नसते, एकही बाजूंची जोडी एकरूप नसते, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे. आपण पुन्हा एकदा काय करतोय? उजळणी करतोय. आता त्रिकोणांचे प्रकार कोनांवरून. त्रिकोणाच्या कोनांवरून सुद्धा त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. लघुकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन काय असतात? लघुकोन असतात. आता हा जो त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेला आहे हा लघुकोन आहे. 3ही कोन काय आहेत? लघुकोन. म्हणजे लघुकोन म्हणजेच काय? आपल्याला लघुकोन म्हणजे ज्या कोनांचे माप काय असते? 90 अंशापेक्षा कमी असते, तर आपण लघुकोन म्हणतो. या 3ही कोनांचे माप 90 अंशापेक्षा काय कमी आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा लघुकोन त्रिकोण आहे. ओके. नेक्स्ट, काटकोन त्रिकोण. तर काटकोन त्रिकोण म्हणजे त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप जर 90 अंश असेल, हा 90 अंशाचा असेल, तर या त्रिकोणाला काय म्हणतात? काटकोन त्रिकोण. त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप किती असेल? 90 अंश असेल, तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. नेक्स्ट, थर्ड, विशाल कोन त्रिकोण.
जर त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप विशाल कोन असेल, म्हणजेच काय, त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप 90 अंशापेक्षा काय असेल, जास्त असेल, या प्रकारचा हा विशाल कोन त्रिकोण आहे, हा लघु कोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. कळलं? त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप किती असेल, विशाल कोन असेल, तर त्या त्रिकोणाला विशाल कोन असे म्हणतात. ओके, आपण त्रिकोणाचे प्रकार पाहिलेत. बाजूंवरून 3 प्रकार आहेत, कोनांवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. नेक्स्ट, प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय व व्यत्यास. आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय सुद्धा अभ्यासलेले आहे आणि त्याचा व्यत्यास सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया. प्रमेयाचे विधान आहे, जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. प्रमेयाचे विधान मी पुन्हा वाचतोय. जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. ओके, आता या ठिकाणी हा जो आपण त्रिकोण काढलेला आहे, समजा ह्या 2 बाजू एकरूप आहेत. कोणत्या? बाजू ए बी एकरूप बाजू ए सी. इथे कोणते दिले आहेत? बाजू ए बी एकरूप बाजू एसी. ए बी एकरूप बाजू एसी. ह्या 2 बाजू जर एकरूप असतील तर या बाजू समोरील कोन काय असतात? एकरूप असतात. आता ए बी समोरचा कोन कोणता आहे? सी कोन आहे. एसी समोरचा कोन कोणता आहे? बी. म्हणजे कोन बी आणि कोन सी काय असणार आहे? एकरूप असणार आहेत. म्हणजे सी एकरूप कोन बी. कळते? जर बाजू एकरूप असतील तर बाजू समोरील कोन काय असतात? एकरूप असतात. समजा ए बी आणि बी सी एकरूप असतील, ए बी आणि बी सी जर एकरूप असतील तर कोणते कोण एकरूप असतील? कोन ए आणि कोन सी. कळते? खूप सोपं आहे. नेक्स्ट, याच प्रमेयाचा व्यत्यास. जर त्रिकोणाचे 2 कोन एकरूप असतील तर कोनांसमोरील बाजू एकरूप असतात. आता आपण अगोदर काय बघितलंय? बाजू एकरूप असतील तर बाजू समोरील कोन एकरूप असतात. याचा व्यत्यास, जर कोन एकरूप असतील तर कोनासमोरील बाजू काय असतात? एकरूप असतात. समजा कोन बी एकरूप कोन सी. आता हे 2 कोन एकरूप असतील, बी आणि सी कोन एकरूप असतील, तर या कोनांसमोरील बाजू पण काय असणार आहे? एकरूप असणार आहे. बी समोरील बाजू कोणती आहे? एसी. म्हणून बाजू एसी एकरूप. बी समोरील एसी आणि सी समोरील बाजू कोणती? ए बी. ओके, म्हणजे आपण काय पाहिलंय? त्रिकोणाचे प्रकार, नंतर समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. आता याच घटकांवर आपण काय करूया? स्वाध्याय सोडवूया. स्वाध्याय. त्यामधील पहिला प्रश्न, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. त्यातील पहिला प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 3.4 सेमी, 3.4 सेमी व 5 सेमी आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? आपल्याला तिन्ही बाजूंच्या काय दिल्या आहेत? लांबी दिलेल्या आहेत. ओके, त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? त्रिकोणाचा प्रकार ठरवायचा आहे. आता या ठिकाणी बघा, या 2 बाजूंची लांबी समान आहे. 2 बाजूंची लांबी काय? समान आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतात किंवा 2 बाजूंच्या लांबी समान असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात? 2 बाजू म्हणजे म्हणजेच काय? समद्विभुज त्रिकोण. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर समद्विभुज त्रिकोण. म्हणजे कोणता ऑप्शन येईल? करेक्ट ऑप्शन कोणता आहे? हा सी पर्याय आपल्याला काय करेक्ट. आपल्याला फक्त पर्याय निवडायचा आहे. ओके, दुसरा प्रश्न, त्रिकोण XYZ मध्ये
कोण झेड एकरूप कोण एक्स, एक्स वाय झेड मध्ये कोण झेड एकरूप कोण एक्स असल्यास त्रिकोण एक्स वाय झेडच्या कोणत्या बाजू एकरूप आहेत, एक्स वाय झेडच्या कोणत्या बाजू एकरूप आहेत. तर या ठिकाणी बघा आपण त्रिकोण ड्रॉ करूया, त्रिकोण काढूया. एक्स वाय झेड, त्रिकोण एक्स वाय झेड कोणते कोण एकरूप आहेत, कोण झेड एकरूप कोण एक्स, दोन कोण एकरूप आहेत. आता आपल्याला माहिती आहे जर कोण एकरूप असतील तर कोणांच्या समोरील बाजू काय असतात, एकरूप असतात. तर झेडच्या समोरील बाजू कोणती आहे किंवा झेडच्या समोरची बाजू कोणती आहे, एक्स वाय. बाजू कोण एकरूप असतील तर बाजू एकरूप, झेड समोरील बाजू एक्स वाय आणि एक्स समोरील बाजू कोणते, वाय झेड. आता या ठिकाणी पर्याय बघूया कोणता दिलाय, कोणत्याही दोन बाजू. इथे कोणत्या दोन बाजू सांगितल्या नाहीत. बी एक्स वाय आहे, इथे एक्स झेड आहे, पण इथे कोणते वाय झेड, म्हणजे हा ऑप्शन रॉंग आहे. एक्स वाय आणि वाय झेड हा ऑप्शन करेक्ट आहे बघा, एक्स वाय आणि वाय झेड, म्हणजे हा सी ऑप्शन काय या ठिकाणी सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे उत्तर काय, पर्याय सी. कळलं या ठिकाणी, पहिला प्रश्न सर्वांना कळला आहे, व्हेरी गुड. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीवरून एक्स व वायच्या किमती काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. हे सोबत आकृती आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत आणि या किमती काढण्यासाठी ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी एकरूप बाजू एसी, पक्ष दोन बाजू एकरूप आहेत, बाजू समोरील कोण काय असतात, एकरूप असतात. म्हणून कोण कोणता आहे, या बाजू समोरील कोण हा आहे, म्हणजे दोन कोण एकरूप असणार आहेत. ओके, म्हणजे कोणते कोण आहेत ते, कोण ए बी सी आणि कोण ए सी बी. म्हणजे या ठिकाणी काय नाव काय येईल कोणाचं, कोण ए सी बी. कळतंय मित्रांनो, ओके. सो देअरफॉर कोण ए बी सी म्हणजेच किती माप दिलं या ठिकाणी, ए बी सी म्हणजेच एक्स आणि ए सी बी म्हणजे किती आहे, 50 अंश. म्हणजेच किती मिळालं आपल्याला, एक्सचं माप किती आहे, एक्स किती मिळाले, 50 अंश. त्याचप्रमाणे बी, त्रिकोण बी डी सी मध्ये बाजू बीडी एकरूप बाजू डीसी, बीडी आणि डीसी एकरूप असतात, बाजूंसमोरील कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोण डी सी बी एकरूप कोण कोणते असणार, हे दोन कोण आता एकरूप असते, कुठले, हा आणि हा. ओके, म्हणजेच कोण डी सी बी एकरूप कोण डी बी सी. एकरूप कोण डीबीसी, एकरूप बाजूंसमोरील कोण डीसीबी किती आहे, वाय आणि डीबीसी किती आहे, 60 अंश. म्हणजेच वाय बरोबर किती आलं, 60. एक्स बरोबर 50, वाय बरोबर 60 अंश. ओके. प्रश्न तिसरा, एका त्रिकोणाच्या दोन कोणांचे मापे 30 अंश आणि 45 अंश आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल ते ठरवा. आपल्याला दोन कोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाचा प्रकार ठरवायचा आहे. समजा हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं नाव देऊया त्रिकोण एबीसी. दोन कोणांची मापे दिले, समजा हा ए आहे 45 अंश, कोण बी आहे 30 अंश. यावरून आपण काय करूया, तिसऱ्या कोणाचे माप काढूया. ओके, समजा त्रिकोण एबीसी मध्ये आपण त्रिकोणाला नाव दिलंय कोण ए बरोबर 45 अंश, कोण बी बरोबर 30 अंश. ओके, तिसऱ्या कोणाचे माप आपण
काढूया. आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. तिन्ही कोणांची जर बेरीज केली तर किती येते? 180. म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. एचं 45 आहे, बीचं 30 अंश आणि आपण सीचं माप काढणार आहोत. 45 अधिक 30 किती होतात? 75 अधिक सी बरोबर 180. म्हणून कोण सी बरोबर 180 वजा 75, सी किती येईल? 105 अंश. म्हणजे या सीचं माप किती असलं पाहिजे? 105 अंश. आता सांगा, एका त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे किती आहे? 30 अंश आणि 45 अंश दिलाय. आपण तिसरा कोण काढलाय तो किती आहे? 105. म्हणजे हा कोण आहे? काय आहे? विशाल कोण आहे. आणि त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप जरी विशाल कोण असेल तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? विशाल कोण त्रिकोण असे म्हणतो. म्हणून त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल? त्रिकोणाचा प्रकार विशाल कोण असेल. विशाल कोण त्रिकोण असेल. ओके, त्रिकोणाचा प्रकार विशाल कोण त्रिकोण असेल. कळ. प्रश्न 4. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 16.5 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी काढायची आहे. कोणता त्रिकोण? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजेच काय? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात? समान असतात. तिन्ही बाजू समान असतात. आता या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे आणि त्या परिमितीवरून काय काढायचंय? त्रिकोणाच्या बाजूची लांबी. तर परिमिती म्हणजेच काय? त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. मग तिन्ही बाजूंची लांबी, लांबींची बेरीज. परिमिती, त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज. ओके, या ठिकाणी 3 बाजू आहेत आणि तिन्ही बाजू काय आहेत? समान आहेत. म्हणजेच तुम्हाला सूत्र सुद्धा माहित असेल. समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय? किती बाजू असतात? 3. तिन्ही समान असतात. 3 गुणिले बाजू. 3 गुणिले बाजू. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? समभुज त्रिकोणाची परिमिती किती आहे? 16.5. 3 गुणिले बाजू. आता बाजूची किंमत काढायची. 3 या बाजूला जातील, इथे गुणाकार आहे म्हणजे काय होणार? भागाकार. 16.5 भागिले 3 बरोबर बाजू. 3 ने भागा. 3 1 3, 3 5 15, उरला 1, पुन्हा 15 झाले. हा दशांश शून्य. 3 5 15 म्हणजे 5.5 बरोबर बाजू. म्हणजेच बाजूची लांबी बरोबर समभुज त्रिकोणाची बाजूची लांबी बरोबर किती आहे? 5.5. या ठिकाणी एकक कोणतं आहे? सेमी. 5.5 सेमी. सो फ्रेंड्स, आज आपण दिवस 17वा पूर्ण अभ्यासलेला आहे आणि त्यामधील स्वाध्याय सुद्धा पूर्ण सोडवला आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये स्वाध्याय सोडवा. थँक्यू.